नमस्कार. आज काय फ्राय होतंय बघा. आज आहेत बोंबील. असे कुरकुरीत बोंबील कसे करायचे बघायचंय? चला मग. तर हे मी घेतले आहेत बोंबील. तर हे मी छान असे स्वच्छ करून घेतले आहेत. पंख वगैरे त्याची आतली घाण अशी पूर्ण काढून घ्यायची. आणि याला मी मधून चीर नाही मारलेली आहे. असेच ठेवले आहेत अख्खेच्या अख्खे. फक्त घाण काढली आहे. तर हे मी आता बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत. आता त्याच्यामध्ये ना आपण आता लिंबू पिळूया. एक लिंबू घेणार आहे, पण त्याच्यातला अर्धा आत्ता मी यूज करणार आहे आणि अर्धा मी नंतर यूज करणार आहे. तर ही प्रोसिजर बोंबीलमध्ये मेन आहे, ती स्किप नाही करायची. कारण हे केल्याने ना आपलं पाणी ना बोंबीलचं पूर्ण बाहेर निघणार आहे. म्हणजे ते पाट्याखाली किंवा वजनाखाली ठेवायची झंझट राहणार नाही. पूर्ण पाणी याच्यामुळे बाजूला होणार आहे. तर आपण इथे मीठ पण घालूया 1 चमचा आणि छान असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि लिंबू टाकलं की पाणी वेगळं व्हायला सुरुवात होती. आताच बघू शकता लगेच थोडंसं पाणी बाजूला झालं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे लागलं पाहिजे मीठ आणि लिंबू व्यवस्थित. असं चोळून आता आपण याला आहे ना 10 मिनिटं ठेवून देऊया. म्हणजे त्याचं पाणी आहे ना छान निघेल बाहेर. तर बघू शकता तुम्ही 10 मिनिटांनी पाणी किती बाजूला निघाले ते. तर तुम्ही आहे ना आता हे हलक्या हाताने ना असं प्रेस करून घ्यायचंय. जास्त जोर नाही द्यायचा आहे. हलक्या हाताने आहे ना असं दाबून आहे ना पाणी काढायचं. म्हणजे आपल्याला पाणी वेगळं बोंबलाचं काढायचं टेन्शन नाही आणि बोंबील करायचंही टेन्शन नाही. नाही तर मग कंटाळा येतो पाणी काढा हे काढा. बघा किती पाणी निघालंय. आता चला पुढे आपण आता हे बोंबील बघा कसे छान दिसतायत आता साफसूफ. तर याच्यामध्ये आपण आता पुन्हा लिंबू पिळायचे. जो अर्धा लिंबू राहिला होता तो आपण पिळून घेऊया. लिंबामुळे टेस्ट छान येते म्हणून लिंबू पिळायचंच. आणि 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, आणि लाल तिखट घ्या 2 चमचे. मी 2 चमचे घेतले, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. आमच्याकडे तिखट खातात. आणि हा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे मी, ती कलरसाठी. एक्स्ट्रा दुसरे काहीच मसाले वापरणार नाही आहे मी. कधी कधी असं सिंपल वेनेही करून बघायचं, टेस्ट छान येते. जास्त मसाल्यांच्या वापराने ते मसाल्यांचे वासच येतात खाताना. त्यामुळे असंही कधीतरी सिंपल करायचं आणि खायचं, खूप छान लागतात. छान असं मिक्स करून घ्यायचे मसाले, व्यवस्थित सगळीकडे लागले पाहिजेत. त्याला आपण आहे ना 15-20 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. 15-20 मिनिटांनंतर आपण आहे ना आता कोटिंगची तयारी करूया. त्याच्यासाठी मी घेतला आहे रवा आणि तांदूळ. त्याच्यामध्ये थोडी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट. हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. कारण कोटिंगलाही थोडीशी चव यायला म्हणून सगळे मसाले टाकायचे असतात. तर हे आपण आता तेल गरम होतंय ना तोपर्यंत ह्याच्यामध्ये ना घोळवून घेऊया बोंबील, म्हणजे आपल्याला पटपट टाकता येतील. हे बघा आता आपलं तेलही गरम झाले. तर आपण इकडे आता एक एक सोडून घेऊया. बोंबील सोडताना एक काळजी घ्यायची की ते एकदम चिटकून नाही ठेवायचे, लांब लांब ठेवायचे, थोडा गॅप ठेवायचे त्यांच्यामध्ये, नाहीतर ते चिटकतात लगेच एकमेकांना. असे टाकून घ्यायचे आणि लगेच त्यांना हलवायचं पण नाहीये. खूप काळजीने करावे लागतात बोंबील करताना, कारण ते फुटण्याची शक्यता असते लगेच. असं थोडंसं हलवायचं, ते जागा हलते म्हणजे त्यांची जागा सोडतायत, तर आपण मग हळूहळू एकदम त्यांना उलटे करायचे. सुरुवातीला खूप हळूहळू करावं लागतं, मग एकदा त्यांनी कडक झाले ना थोडेसे किंवा काही हरकत नाही. हे बघा आता छान झालेत बोंबील कुरकुरीत.
बघू शकता तुम्ही, दिसतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट लागतात. जर मध्ये चीर मारून केलेले बोंबील आहेत ना, पूर्णच कुरकुरीत होतात. हे असे केले ना तर आतून सॉफ्ट राहतात थोडे थोडे आणि बाहेरून कुरकुरीत होतात. तर हे बघा तुम्ही कसे छान झाले. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा कसे छान झाले आहेत कुरकुरीत. नक्की ट्राय करा तुम्ही. धन्यवाद.